धाराशिव मतदारसंघात सध्या प्रचाराला धार चढल्याचं दिसतंय। महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या ओमराजे निंबाळकरांनी मतदारांना पैसे घेण्याचं सांगत खळबळ उडवून दिलेली आहे। पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या, एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा। महाविकास आघाडीचे धाराशिव मतदारसंघाचे उमेदवार असलेले ओमराजे निंबाळकर यांचं हे विधान नेहमीच आपल्या सढळ बोलण्यानं कायम चर्चेत राहणारे ओमराजे निंबाळकर या धक्कादायक विधानानं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। धाराशिवमधल्या प्रचार सभेत बोलताना ओमराजे यांनी हे विधान केलं। यावेळी त्यांनी विरोधी उमेदवाराचा 50 ते 60 कोटी रुपये वाटण्याचा प्लॅन असल्याचा आरोप केलाय। आता आणलेला पैसा, बेमानीनं कमवलेला पैसा जर तुम्हाला वाटला तर त्या पैशा बरोबर बेमानी करणं ही सगळ्यात मोठी इमानदारी आहे, हे तुम्हाला मी सांगतो बंधूंनो। म्हणून पैसे दिले तर घ्या, भांडून घ्या, एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा। अजून त्या गलीला 10 लोक थांबलेत म्हणून सांगा, अजून दुप्पट द्यावं लागतंय म्हणून सांगा। मला तर कळालंय 50-60 कोटी रुपये वाटायचा प्लॅन आहे। बघा, मज्जाच मजा आहे, चंगळ आहे। ओमराजेंच्या या विधानानंतर महायुतीच्या नेत्यांनी त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। तानाजी सावंत यांनी केलेल्या तेरणा भंगार चोरीचा आरोप आणि डीसीसी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ओमराजे अडचणीत आल्याचा महायुतीचा आरोप आहे। यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ओमराजे अशी विधानं करत असल्याचा पलटवार केला जातोय। बाकीच्या गोष्टीवर बोललं तर ठीक आहे, ह्याचे पैसे घ्या, त्याचा भ्रष्टाचार करा। आणि भ्रष्टाचाराचा जन्म कशात झालेला आहे, कुणाचा झालेला आहे भ्रष्टाचाराचा जन्म? उस्मानाबाद डीसीसी बँक असेल, तेरणा कारखाना असेल, भंगार चोरी असेल किंवा इतर सगळे विषय असतील, ज्याच्याकडे भ्रष्टाचाराचा अमाप पैसा आहे त्या माणसाने अशा पद्धतीने बोलू नये। निवडणूक म्हटलं की पैसा आलाच, पण तो चोरून लपून वापरला जातो हे सत्य जरी असलं तरी स्वतः उमेदवारानं उघड मतदारांना पैसे घेण्याचं आवाहन करणं